स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला बुधवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे. आजचा बुधवार फार महत्वाचा आहे, कारण आज शुक्र आणि बृहस्पती हे दोघे एकाच राशीमध्ये, एकाच घरामध्ये येत आहे. त्याच्यामुळे याच्यापासून होणारे अ, जे प्रभाव आहेत ते खूप चांगले प्रभावित असणार आहे, कारण शुक्र हा ऐश्वर्याचा देवता आणि बृहस्पती म्हणजे गुरु हा आपला नारायणांचा स्वामींचा ग्रह आहे. आणि हा गुरु आणि शुक्र एकत्र आले तर व्यक्ती मालामाल, धनपती, त्याची अडलेली कामे पूर्ण होणे, पैसा येणे, आपल्या आयुष्यामध्ये नवीन वस्तू, नवीन घटना घडवून आणणे, किंवा वाहन खरेदी, जमीन खरेदी, घर खरेदी, काही नाही तर छोटं मोठं काही ना काही खरेदी होणारच. गुरु आहे तर सोनं सुद्धा खरेदी करू शकता. शुक्र आहे तिथे तर महिलांची तर सोनच सोनं, चांदी तर नाहीच, सोनच सोनं. तर अशा ह्या ग्रहांना आपल्याला खूप सांभाळून त्याचं हे करायचंय. विशेष करून धनु राशी आहे, वृश्चिक राशी, मेष राशी, ह्या लोकांनी, कर्क राशी आहे, वृश्चिक राशी आहे, यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या जो काळ आहे याचा मान ठेवायचा आहे. त्यांच्यासाठी सल्ला असा राहील की तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडस दही घालून आंघोळ करा, एक 40-43 दिवस. आणि नाहीतर मग दही लावून अंघोळ करा. त्याच्याने खूप चांगला तुम्हाला त्या ग्रहांचा म्हणजे शुक्र आणि बृहस्पतींचा चांगला प्रभाव तुम्हाला मिळू शकेल. आणि काही अडचणी असेल, काही त्रास असेल ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. आज बुधवार आहे. हिरवं घाला, हिरवं खा आणि हिरवं दान करा. आज गणपती बाप्पाचा दिवस असल्यामुळे तुम्हाला बुद्धीच्या देवताला दुर्वा आणि फूल वाहणं आवश्यक आहे. हिरवी इलायची त्यांना प्रसाद म्हणून द्या. दानामध्ये तुम्ही मुगाची खिचडी किंवा मुगापासून किंवा हिरवं काही हिरवी पालेभाज्या किंवा फळं असं तुम्ही दानामध्ये द्या. पक्ष्यांना हिरवे मूग घाला, पाणी द्या. आणि हिरव्या रंगाला जास्त प्रभावित राहा. काही लोक पांढरा बुधवारी करतात, तर पांढरा बुधवारी चांगला असं म्हणून दही भाताचं तुम्ही दान करू शकता. दही भात तुम्ही किंवा दह्याची कढी आणि भात असा सुद्धा प्रसाद तुम्ही देऊ शकता. पांढरं घाला, पांढरं खा, त्याच्यामध्येही आनंद आहे. तर जर तुम्हाला पांढरं असेल तर दुधामध्ये थोडस केशर आणि साखर घालून तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करा. शिवलिंगावर तुम्ही अर्पण करा, खूप चांगलं राहील. शिवलिंगावर मूग अर्पण करा, दूध आणि साखर घातलेलं अर्पण करा, जल अर्पण करा आणि भक्ती करा. आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी आनंदाने हा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.